हाय मैत्रिणींनो, बघा आज आम्ही सकाळी सकाळी आज आहे बघा सोमवार आणि महादेवाच्या मंदिरात आलोय। दर्शन खूप घाई घेतलो कारण श्रावणीच्या शाळेत जायचं होतं, कारण श्रावणीचे 9वीचे पेपर झाल्यात आणि आता 10वी चालू होणार आहे तिची। आता पुढच्या 1 तारखेपासून एप्रिलच्या 1 तारखेपासून 10वीचा अभ्यास चालू होणार आहे। त्यामुळे तर मग आम्ही चाललो होतो, शाळेमध्ये मीटिंग होती तर आम्ही रस्त्याने जाता जाता बघा रस्त्यात जाता जाता शिवाजी महाराजांचं दर्शन पण झालं, दर्शन घेतलो आम्ही। मग आता चला म्हणलं आता पुढं पण जायचं आहे आपल्याला। तिच्या मंदिरात गेलो तिथं थोडंसं आणि रस्त्याने बघा आम्ही चालत आलो, चांगलं 4-5 किलोमीटर आहे तेवढं आम्ही चालत आलोय। कारण दीदी श्रावणीच्या शाळेच्या तिकडं ना अजिबात गाड्या वगैरे नसतात, त्यामुळं आम्ही चालतच गेलो आणि ऊन तर एवढं भरपूर ऊन होतं बघा। फायनली आम्ही चालत चालत आलोय कॉलेजपाशी। हे आहे कॉलेज, पण ह्या कॉलेजमध्ये नाही आहे दीदी, श्रावणी दुसऱ्या शाळेमध्ये आहे। मी तुम्हाला समोर गेल्यावर दाखवतेच, पण मी रस्त्याने जाताना सगळं जे काय आहे ते शूट करत करत दाखवत गेली तुम्हाला। त्यामुळे बघा इथं सुंदर अशी कागदी फुलं पण लागले होते आणि इथं शेजारी शाळेच्या एकदम शेजारी ना शेती आहे बघा, मस्त अशी जेवारी पण आली होती तिथं। फायनली बघा श्रावणीच्या आम्ही शाळेमध्ये आलो, पण ऊन एवढं होतं माणसानं की काय सांगायचं, खूपच ऊन होतं। पण दाजींना फोन केला आणि दाजी म्हणायला लागले की ऊन जर लागलं तर तुम्हाला खूप महागात पडेल असं म्हणायला लागले। तर फायनली बघा आम्ही घरी आलो आणि लस्सी पिली आणि आता जरा भूक लागली बघा। आता 1:30 वाजले, फायनली मी घरी यायला मला 1:30 वाजले। आम्ही 9 वाजता सकाळी गेलो। आता एवढी भूक लागली तर बघा मी वांग्याची भाजी केली होती सकाळी आणि ज्वारीच्या भाकऱ्या करून गेल्या होत्या। नाश्ता केला नव्हता तर म्हणलं चला, तर म्हणलं आता जेवून घेते। आणि हो, पण मी ही साडी बघा वेअर केली आहे आणि हा असा ब्लाऊज पण आहे त्याच्यावरती आणि मी तो ब्लाऊज पण टिचिंग केला आहे, शिवून घेतला आहे, मस्त मी शिवलेला आहे। पण तुम्हाला ही साडी कशी वाटते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला साडी आवडली आणि नाही आवडली ते पण नक्कीच सांगा। या तर मग कैरी खाते थोडीशी, कारण आता जरा उन्हाळ्याचं काहीतरी वेगवेगळं खावं वाटतं, कारण जेवायचं म्हणलं की खूप कंटाळा येतो, अजिबात भाज्या बिज्या अशा खावं अशी इच्छाच होत नाही आहो। तर बघा मी आल्या आल्या पहिली लस्सी पिली बघा। मी येता ताक घेऊन आली होती, ताक आणली आणि ताक पिली, मसाला ताक आणली होती आम्ही। तर दीदी श्रावणीने मीच पिली, फक्त दोघींनीच पिली, दीदीला काय मसाला ताक आवडत नाही। मग दाजीला फोन केला मग कारण आता दीदी श्रावणीची ना आता 9वी संपली, 10वीचं आहे। मग आता 9वीचा रिझल्ट तिचा खूप छान होता, खूप चांगले मार्क पडल्यात तिला पण। आणि पुढच्या वाटचालीसाठी तिच्या म्हणजे तिला काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे हे सगळं टीचरांनी सांगितलं। मग मीटिंगमध्ये आम्ही दोघी पण गेलो। ऊन तर एवढं प्रमाणाच्या बाहेर होतं की काय सांगायलाच नको आहे। पण चला तर मग आता जेवण करून घेते। कैरी तर एवढी आंबट आहे ना, लईच आंबट आहे, पण आंबट गोड खाऊ वाटते कधीतरी अशी। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।